तुम्ही श्री दत्त गुरूंच्या अनेक मूर्त्या पाहिल्या असतील, पण तुम्हाला माहितीये का, पुण्याजवळ एक असे अद्भुत मंदिर आहे जिथे श्री दत्त त्रिमूर्ती रूपात नसून एकमुखी रूपात भक्तांना दर्शन देतात। जशी ही मूर्ती अनोखी आहे, तशीच तिच्या मागील कथा देखील अत्यंत दिव्य आणि प्रेरणादायी आहे। नारायणपूरमध्ये आजही श्री दत्तांच्या पाऊलखुणा आहेत। त्यांच्या उपस्थितीमुळे येथे अनेक संतांनी तपश्चर्या करून श्री गुरुदत्तांची सेवा केली। त्यापैकीच एक महान संत म्हणजे संत नारायण महाराज, ज्यांना प्रेमाने आपण अण्णा म्हणून ओळखतो। श्री दत्तांची मूर्ती स्थापन करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रापासून राजस्थान पर्यंत दीर्घ यात्रा केली। त्या यात्रेत भक्तांकडून ज्या प्रेमपूर्वक वर्गण्या मिळाल्या, त्याच वर्गण्यांतून त्यांनी नारायणपूर येथे श्री दत्तांची एकमुखी मूर्ती तयार करून तिची प्राणप्रतिष्ठा केली। संत नारायण महाराज हे श्री दत्त परंपरेतील एक अद्वितीय संत होते। त्यांनी त्यांच्या जीवनकाळात 1 कोटी वेळा श्री दत्तांचे नामस्मरण केले। गावोगावी फिरत त्यांनी व्यसनमुक्ती, सामुदायिक शेती, श्रमदान असे अनेक सामाजिक उपक्रम राबवले। त्या काळी ज्या मुलींच्या विवाहात अडथळे येत होते, त्यांना मदत करून त्यांचे विवाह संपन्न केले। अनेक भक्तांच्या आयुष्यातील अडचणी दूर करून त्यांना योग्य दिशादर्शनही दिलं। त्यांनी भारताच्या 4ही दिशांना श्री दत्तांचे 4 धाम स्थापन केले आणि त्यापैकीच एक धाम म्हणजे नारायणपूरचे हे दत्त मंदिर। आजही हजारो भक्त श्री दत्तांचे दर्शन घेण्यासाठी नारायणपूरमध्ये येतात आणि महाराजांच्या शिष्यांकडून त्यांच्या पुढील जीवनाचा मार्ग ऐकून जातात।